साधारण 2.5 वर्षापूर्वी शिवसेना फुटली आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला। या मागची नेमकी कारणं त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांनी तसंच पक्षप्रमुखांनी पक्षाध्यक्षांनी सांगितली आहे। तर राजकीय तज्ञांनीही याबद्दल आपली मतं नोंदवली आहेत। कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत। काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे पाहूया। वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली। पक्ष फुटीवर सुप्रिया सुळेंचं भाष्य। गमती जमतीत उद्धव ठाकरेंवरही निशाणा। वरकरणी पाहता सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया त्या म्हणतात तशी गमती जमतीची वाटेल, पण थोडं नीट पाहिल्यास सुप्रियाताईंना नेमकं जे बोलायचं होतं तेच त्या सहजपणे बोलून गेल्यात। कोल्हापुरातल्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते मंडळी जमली होती। साधारणतः 2.5 वर्षांपूर्वी पहिल्यांदा शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला। तेव्हा अनेक स्तरामधून विविधांगी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या। त्यावेळी पक्षफुटीमागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती। मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असताना पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीवर भाष्य का बरं केलं असावं हा प्रश्न उरतोच। बरं, नुसतं बोलल्या असत्या तर ठीक, पण त्यांनी आपल्या गमतीशीर विधाना आडून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता नेम धरलाय। मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेंना, तुमचा पक्ष फुटला कारण का वेळ देत नाहीत म्हणून, आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला। अशा गमती गमती आयुष्यात होत असतात। काही दिवसांपूर्वी आलेल्या धर्मवीर 2 या चित्रपटात एक प्रसंग आहे। संजय शिरसाट यांचं पात्र ठाकरेंच्या खोलीबाहेर त्यांची वाट पाहत असतं। त्यावेळी शिरसाटांच्या पात्राच्या तोंडी एक डायलॉग आहे। त्यामध्ये ते पात्र म्हणतं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं हे शरद पवार साहेबांकडनं शिकलं पाहिजे। तो प्रसंग तिथं संपतो, मात्र त्याच भावना आता अप्रत्यक्षपणे सुप्रियाताईंनी बोलून दाखवल्याची चर्चा आहे। कुठलंही विधान करताना अतिशय सजग राहणाऱ्या सुप्रियाताईंच्या आजच्या या विधानामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वेदना होतील। या विधानावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसंच सुप्रियाताई आपल्या या विधानावर आता काय स्पष्टीकरण देणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।